हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या रेसिपी चॅनलवर. मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपी अशी साधीच आहे, पण तुम्ही डेली यूजमध्ये पण ती करू शकता किंवा उपवासाच्या वेळेससुद्धा करू शकता. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक बटाटा घ्यायचा, खूप खूप बारीक चिरून घ्यायचा त्याला. थोड्याफार हिरव्या मिरच्या घ्यायचा, लसूण घ्यायचा, कांदा खूप असा बारीक कट करून घ्यायचा आणि थोडेसे जिरे घ्यायचे. आता तुम्हाला या रेसिपीची मी एक तुम्हाला गंमत सांगते. मी ॲक्च्युली तुम्हाला जसं सांगितलं की मी लातूरला राहते, पण मी माझ्या पॅरेंट्ससोबत राहते. पण भरपूर जणांना असं माहिती असेल की इकडे काही काही स्टुडंट्स हॉस्टेलवर सुद्धा राहतात, काही काही जणं मेस लावून वगैरे जेवण वगैरे करतात. सो माझ्या काही फ्रेंड्स होत्या, त्यांनी त्यांच्या मेसमध्ये जे काही बनवलं होतं त्यांच्यापैकी ही एक भाजी होती. आणि आम्ही असं मोस्टली फूड वगैरे शेअर असं वगैरे करून खातो. सो मी त्यांच्या टिफिनमधली ही भाजी खाल्ली होती आणि मला खूप प्रचंड आवडली होती ही भाजी. सो मी त्यांच्या कोणी ज्या मेसवाल्या काकू होत्या त्यांना विचारलं की काकू मला याची रेसिपी सांगा ना, मला खूप आवडली आहे भाजी. सो त्यांनी सांगितलं आणि मी घरी आल्या आल्या पटकन मम्मीला सांगितलं की मम्मी मला ही भाजी काही करून बनवून द्यायचीस तू. सो मम्मीने बनवली ती भाजी आणि भाजी खूप म्हणजे खूप सुंदर झाली होती ती. आणि तीच रेसिपी आता मी तुम्हाला शेअर करते आहे. सो मम्मीने जसं पहिल्यांदा सगळं कट करून घेतलं, त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे होते ते थोडेसे भाजून घ्यायचे. ते शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले की कढईमध्ये आपण तेल टाकायचं आणि जे काही बटाटा आपण चिरून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं शॅलो फ्राय केल्यासारखं करायचं. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून ते थोडंफार असं शिजल्यासारखं होईल. आपल्याला जेव्हा जाणवेल की बाबा बटाटा थोडंफार शिजलेलं आहे, त्यावेळेस आपण ते बाहेर काढायचं. त्याच्यानंतर आपण जे काही कांदा चिरून घेतला होता ते त्याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं तेल नाही टाकलं तरी चालेल, आता मम्मीने नाही टाकलं आहे, मी विसरले. ते थोडंफार असं हे करून घ्यायचं, भाजून घेतल्यासारखं घ्यायचं. त्याच्यामध्ये मगाशी जे मिरच्या कट केल्या होत्या ते टाकायच्या आणि लसूण टाकायचा. ते थोडंफार असं भाजल्यासारखं करायचं. त्याच्यामध्ये जिरे पण टाकायचे थोडे आणि मम्मीने आता जसं तेल टाकलं ते पण टाकायचं. आणि मेक शुअर दॅट की तुमचे डोअर्स वगैरे सगळं ओपन असेल यावेळेस, कारण की याचा प्रचंड ठसका उठला होता घरामध्ये. आम्ही सगळे डेंजर खोकत होतो, पण भाजी खूप मस्त झाली होती. सो मम्मीने हे जसं ज्याप्रमाणे फ्राय करून घेतलेलं आहे थोडंफार असं तसं करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे जे काही आपण सामान फ्राय करून वगैरे घेतलं ते खलबत्त्यामध्ये थोडंसं असं कुटून घ्यायचं. आपण म्हणजे थोडंसं असं भरडच घ्यायचं. एकदम अशी पेस्ट केली तर मग त्याची चव एवढी खास नाही लागत. मिक्सरमध्ये एकदम पेस्टच टाईप होतं असं, त्याच्यामुळे आम्ही खलबत्त्यामध्येच केलं ते, कारण की तिने जशी भाजी आणली होती ती अशी भरड टाईपच होती. सो याच्यामध्ये ते भरड असं फ्राय केलं आणि मग मम्मीने त्याच्यामध्ये ते जे काय आपण बटाटा शॅलो फ्राय थोडंफार करून घेतलं ते त्याच्यामध्ये टाकलं. जे जिरे होते ते त्याच्यामध्ये टाकले आणि ते असं सगळं जे काही सामान आहे ते असं मस्तपैकी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. जे काही तुमचं घरातला राग आहे ते ह्याच्यावर काढायचा. कुटून तिकडे नाही मारू शकत तरी ते मारायचं. आणि मग हे मम्मीने जशा टाईपमध्ये तुम्हाला दाखवली आहे पेस्ट जसं करून त्याच टाईपमध्ये बनवा. एकदम पातळ पेस्ट टाईप असं किंवा मिक्सरमधून काढल्यासारखं अजिबात करू नका, अजिबात चांगले नाही लागणार, कारण की ते शेंगदाणे वगैरे जे आहेत ते भरडच छान लागतात खाताना. सो मम्मीने अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली. पेस्ट नाही म्हणता येणार, पण थोडंफार असं सारण बनवून घेतलेलं आहे ते भाजीचं. त्याच्यानंतर मग कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं, कारण की आपण ऑलरेडी खूप बटाटा वगैरे यूज करतो आहे. सो थोडंसं तेल टाकायचं आणि जे काही ते सारण आपण केलं होतं आता खलबत्त्यामध्ये कुटून ते मग थोडंसं असं काय म्हणतात त्याला फोडणी दिल्या टाईप करायचं. मग ते थोडंसं मम्मीने असं झाऱ्याने हलवून घेतलं. आणि हे मोस्टली आपण आहे ना, जर का कांदा जिरे वगैरे स्किप केलं की नाही तर आपण हे उपवासाच्या वेळेससुद्धा खाऊ शकतो. हे नुसतंसुद्धा खाऊ शकतो किंवा उपवासाच्या वेळेस आपल्याला ते भगरीची भाकरी जी असते त्याच्यासोबत खाऊ शकतो. आणि ह्याच्यासोबत दही जर असेल तर खूप म्हणजे खूप प्रचंड छान लागतं हे. आणि हे मी पण ट्राय केलं, घरी खाऊन बघितलं, हे सगळं खूप छान झालं होतं. आपण म्हणजे असं जर का हरीमध्ये असू तर हे एकदम मला तरी वाटलं की बेस्ट आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.